मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांसाठी महत्त्वाची माहिती. लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता पहा. मार्च महिना संपला. एप्रिल महिन्याचे पैसे खात्यामध्ये 2100 रुपये. सरकारकडून मोठी घोषणा. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोठा बदल. त्याचबरोबर पुरुषांनाही पैसे मिळणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. आधार कार्ड संदर्भात शासनाने नवीन नियम लागू केलेला आहे. या सर्वांवरच आजचा आपला व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर प्रथम आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्हाला पैसे वगैरे पडत नाही, त्यामुळे अजिबात कंजूसपणा करायचा नाही. लवकरात लवकर पटापट सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला. आपले 1 लाख सबस्क्रायबर व्हायला अगदी काही सबस्क्रायबर कमी आहेत, त्यामुळे नक्कीच तुम्ही सबस्क्राईब कराल अशी आशा आहे आणि सपोर्ट कराल. 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वाची माहिती. लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्याचबरोबर सरकारकडून करण्यात आलेल्या महत्त्वाच्या नियमांसंदर्भात, आधार कार्ड संदर्भात महत्त्वाचा नियम पहा. आपण लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपये हप्त्यासंदर्भात ऑफिशियल न्यूज पाहणार आहोत, जी लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केलेली आहे. माध्यमांना दिलेली आहे. लाडकी बहीणला 21 म्हणजे लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्ता वाटप करण्यासंदर्भात ऑफिशियल अपडेट आलेली आहे, ती देखील आपण पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर काही महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊ, ती म्हणजे नवीन आर्थिक वर्षामध्ये काय बदललं. तर नवीन आर्थिक वर्ष कालपासून 1 एप्रिलपासून सुरू झालेलं आहे. 1 एप्रिल 2025 पासून सरकारने काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत आणि हे बदल तुमच्या खात्यावर, तुमच्या खिशावर परिणाम करणारे बदल आहेत. सामान्य जनतेवर परिणाम करणारे बदल हे बदल जे आहेत ते केलेले आहेत. नेमके कोणते बदल आहेत, कोणते नियम आहेत, ते अगोदर आपण थोडक्यात जाणून घेऊ. तर या ठिकाणी पाहू शकता 1 एप्रिल 2025 पासून काही नियम बदलण्यात आलेले आहेत आणि या नियमांचा परिणाम थेट आपल्या खिशावर होणार आहे. त्यामध्ये कोणते नियम आहेत तर एकूण 10 नवीन बदल करण्यात आलेले आहेत. 10 नवीन नियम लागू झालेले आहेत. 1 एप्रिल 2025 पासून सुरू होणाऱ्या नव्या वित्त वर्षात अनेक क्षेत्रांसाठी नवे नियम लागू होत आहेत. ATMमधून पैसे काढणे, UPI व्यवहार खाते, बचत खाते आणि क्रेडिट कार्ड यांच्याशी संबंधित नियमांचा यामध्ये समावेश आहे. आता लाडक्या बहिणींसाठी देखील हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड संदर्भात महत्त्वाचा नियम लागू झालेला आहे कालच्या तारखेपासून, म्हणजेच 1 एप्रिल 2025 पासून. तर पहिला जो नवीन बदल झालेला आहे त्यामध्ये नव्या वित्त वर्षात दुसऱ्या बँकेच्या ATMमधून पैसे काढणे फक्त 3 वेळाच मोफत असेल. त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी तुमच्याकडून चार्जेस 20 ते 25 रुपये घेतले जाणार आहेत. 2 नंबरचा जो बदल आहे, 2 नंबरचा जो नियम आहे, बँकांच्या बचत खात्यावरती किमान शिल्लक रक्कम तुम्हाला आता ठेवावी लागणार आहे, नाहीतर त्या ठिकाणी तुम्हाला चार्ज भरावा लागणार आहे. तिसरा महत्त्वाचा बदल, जर तुम्ही चेकद्वारे व्यवहार करत असाल तर चेकद्वारे होणारे व्यवहार सुरक्षित करण्यासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू होईल. 50,000 रुपयापेक्षा जास्त रकमेच्या चेकची काही माहिती ग्राहकास बँकेला इलेक्ट्रॉनिक स्वरूपात द्यावी लागणार आहे. त्यानंतर चौथा जो महत्त्वाचा नियम आहे पहा. नव्या वित्त वर्षात ग्राहकांच्या सहाय्यासाठी बँका AI बँकिंग असिस्टंट सेवा सुरू करत आहेत. त्यासाठी EMI संचलित चॅटबॉट आणले जातील. त्याचबरोबर 5 नंबरचा महत्त्वाचा बदल, SBI आपल्या सिम्पली क्लिक क्रेडिट कार्डवर स्विगी रिवॉर्ड 5 पट कमी करणार आहे आणि एअर इंडिया सिग्नेचर यावर या ठिकाणी पाहू शकता पॉईंट्स 30 वरून 10 एवढे करण्यात येतील. 6वा महत्त्वाचा बदल, दीर्घकाळापासून वापरत नसलेला तुमचा मोबाईल क्रमांकाशी जोडलेलं UPI खाते बंद होईल आणि त्यांना बँक रेकॉर्डमधूनही हटवण्यात येईल. म्हणजे पहा, जर तुमचं एखादं खातं असेल जे दीर्घकालापासून वापरलं गेलं नसेल आणि ज्या खात्याला मोबाईल नंबर लिंक आहे
पाहू शकता मोबाईल नंबर दीर्घकाळापासून वापरत नसलेला मोबाईल क्रमांकाशी जोडलेले UPI खाते, म्हणजे मोबाईल नंबर तुमचा त्या खात्याला जोडलेला आहे परंतु ते खाते तुम्ही वापरत नसाल तर ते तुमचं खातं जे आहे ते रेकॉर्डमधूनच हटवण्यात येईल आणि ते खातं बंद करण्यात येईल सरकारकडून. अशा पद्धतीचा नियम लागू करण्यात आलेला आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल माझं हे खातं होतं बँकेमध्ये ते आता बंद झालेलं आहे, तर अशा पद्धतीने त्यासाठी नियम लागू करण्यात आलेला आहे. वर्षभरापासून जर तुम्ही वापरत नसाल तर आपोआप ते खातं बंद होणार आहे. आणि त्यानंतर 7वा जो महत्त्वाचा बदल आहे, नव्या वित्त वर्षात आयकर जे भरतात आयकरासाठी जुनी कर व्यवस्था हवी असल्यास तिची निवड करावी लागेल. निवड न करणारे ग्राहक आपोआप नव्या कर व्यवस्थेत येतील. तर जे कर भरतात, इन्कम टॅक्स भरतात त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा नियम. आता 8वा नियम महत्त्वाचा सर्वांसाठीच, बहिणींसाठी, भावांसाठी, माझ्यासाठी, तुमच्यासाठी, सर्वांसाठी. 8वा नियम 8 पॅन कार्ड व आधार कार्डशी संबंधित आहे. पॅन व आधार लिंक नसेल तर नव्या वित्त वर्षात लाभांश मिळणार नाही. लाभांश आणि भांडवली माध्यमातून TDS कपातही वाढेल अशी इथं स्पष्ट सरकारने सूचना दिलेली आहे. तर लाभ जो आहे तो मिळणार नाही, सोबतच तुमचा TDS जो आहे तो कटणार आहे. त्यामुळे आधार कार्ड लिंक करणं, आधार व पॅन लिंक असणं गरजेचं आहे. इथं महत्त्वाची माहिती आहे. 9वा जो बदल आहे, डीमॅट खाते, ज्यांचं डीमॅट खातं आहे, डीमॅट खाते सुरू करण्याचे नियम नवीन वर्षात कडक होतील. सर्व वापरकर्त्यांना KYC आणि वारसाचे नामांकन नव्याने करावं लागणार आहे. 10वा महत्त्वाचा बदल, अनेक बँकांना बचत खाते आणि मुदत ठेवीच्या व्याजदराच्या नियमांमध्ये बदल जो आहे तो जाहीर केलेला आहे आणि आता खात्यात जमा होणाऱ्या रकमेच्या आधारे व्याजदर ठरवले जातील. त्यामुळे मोठी रक्कम असलेल्या ग्राहकांना अधिक व्याज मिळण्याची शक्यता आहे. तर पहा, ज्यांचं बँकेमध्ये खातं आहे आणि ज्या खात्यामध्ये जास्त पैसे आहेत त्या खात्यावरती जास्त व्याज मिळणार आहे अशी इथं सरकारने नवीन नियम लागू केलेला आहे. त्यामुळे नक्कीच ज्या बहिणींच्या, ज्या भावांच्या खात्यामध्ये जास्त रक्कम आहे अशा व्यक्तींना सरकारकडून जास्त व्याजदर जो आहे तो दिला जाणार आहे. असे महत्त्वाचे बदल झालेले आहेत कालपासून, म्हणजेच 1 एप्रिल 2025 पासून. तर पहा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये वाटप संदर्भात महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट शब्दामध्ये माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींना जे 2100 रुपये मिळणार आहेत ते कधी मिळणार आहेत, तर महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्याच्या नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ज्या महिला आहेत त्या महिलांना 1,500 वरून 2100 रुपये रक्कम वाढवण्यात येणार आहे. परंतु आता सध्या ही रक्कम 1,500 एवढीच मिळणार आहे. 2100 रुपये कधी मिळतील या संदर्भात ऑफिशियल घोषणा झाल्याच्या नंतर तुम्हाला कळवण्यात येणार आहे. त्यासोबतच आता एप्रिल महिना सुरू झालेला आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता 1,500 रुपये लवकरच तुमच्या अकाउंटला जमा होईल. या हप्त्याची आणखीन ऑफिशियल तारीख जाहीर झालेली नाही. तारीख जाहीर झाली की तुम्हाला कळवण्यात येणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी सपोर्ट करायचा आहे. पटापट सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.